नमस्कार लाडक्या बहिणींनो, सर्व लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आनंदाची बातमी। आता जुलै आणि ऑगस्टचा दोन्ही हप्त्याचे एकत्रित पैसे येणार आहे अशी बातमी आता इथं आलेली आहे। आणि लाडक्या बहिणीसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी दुसरी अशी आहे की लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला इथून पुढे कुठल्याही लाडक्या बहिणींना तुम्हाला लाडक्या बहिणीच्या हप्त्यासंबंधी काही अडचण राहणार नाही। कारण की आता सरकारने स्पष्ट केले आहे, ज्या लाडक्या बहिणींना आम्ही नवीन नियमावलीनुसार ज्यांना आता आम्ही कमी केले आहे, इथून पुढे त्या लाडक्या बहिणींना आता हप्ते मिळणार नाही। परंतु ज्या लाडक्या बहिणींना कमी केलं नाही त्यांना जूनचा हप्ता मिळाला, याचा अर्थ तुम्ही योजनेमध्ये व्यवस्थितरित्या तुम्ही या योजनेचा फॉर्म तुम्ही भरला होता आणि त्यासाठी तुम्ही पात्र आहात। म्हणजे तुम्हाला काळजी करण्याची गरजच नाही आहे। जर तुम्हाला जून महिन्याचा हप्ता मिळाला असेल तर जुलै ऑगस्टचा पुढचे येणारे सर्वच्या सर्व हप्ते तुम्हाला मिळणार आहे। यामध्ये महत्त्वाचं कारण असे आहे की जून महिन्यामध्ये ज्या बहुतांश लाडक्या बहिणी या योजनेतून कमी झाल्या होत्या त्यांना आता इथून पुढे योजनेचे पैसे मिळणार नाही। यामध्ये मग ज्या काही लाडक्या बहिणी आता उर्वरित आहेत त्यांना सुद्धा इथं कुठं शासनाची भीती वाटत आहे की आम्हाला सुद्धा या योजनेतून कमी करतील का, किंवा आम्हाला या योजनेतून बाहेर पडावं लागेल का। तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही। जर जून महिन्याचे हप्ते आपल्याला मिळाले असतील, पैसे मिळाले असतील, तर आपल्याला इथं काळजी करण्याची गरज नाही। जुलै आणि ऑगस्टचे दोन्ही हप्त्याचे पैसे आपल्याला एकत्रित इथं येतील एवढं मात्र निश्चित आहे। तरी लाडक्या बहिणीसाठी मात्र एक महत्त्वाची बातमी अशी आहे की ज्या लाडक्या बहिणींनी इथं फॉर्म भरताना ज्या काही चुका केल्या होत्या त्यांना मात्र योजनेतून कमी व्हावं लागेल। आता ही गोष्ट सुनिश्चित झालेली आहे। कुटुंबामध्ये एकच व्यक्तीचा इथं लाभ आपण घेऊ शकणार आहे। सोबतच घरामध्ये कोणाच्या नावे 4 चाकी वाहन नसणार आहे। वयाची अट जी होती 60 वर्षापेक्षा जास्त नसावे, यामध्ये सुद्धा त्यांनी आता नवीन नियम आणलेला आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे फॉर्म भरताना काही लाडक्या बहिणीचे वय वर्ष 18 असं त्यावेळी नव्हतं आणि त्या अनुषंगानेच जो काही डाटा आता शासनापुढे आला आहे, ज्यांचं वय वर्ष 18 नसेल त्यांना सुद्धा योजनेतून कमी करण्यात आले आहे। राशन कार्ड वारंवार आम्ही सांगत होतो की आपण KYC करा, त्यांना सुद्धा इथं कमी केलं आहे। जवळपास राज्यामध्ये 10 लाख लाडक्या बहिणी या योजनेतून कमी झाल्या आणि हा आकडा अजूनच वाढत चालला आहे। प्रत्येक महिन्याला प्रत्येक हप्त्याच्या वेळी कुठं ना कुठे कुठल्या ना कुठल्या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणी या योजनेतून कमी होत आहे। आता उर्वरित ज्या काही लाडक्या बहिणी आहेत त्यांना हा येणारा जो काही हप्ता आहे जुलैचा ऑगस्टचा हा सुरळीतच येणार आहे। सर्वात महत्त्वाची बातमी, आता बऱ्याच लाडक्या बहिणी इथं कमी झाल्या आणि बहुतांश लाडक्या बहिणी कमी झाल्यामुळे इथं राज्याच्या तिजोरीमध्ये या गोष्टीचा फरक तर पडणारच आहे। तेव्हा आता विरोधक प्रश्न विचारतात की तुम्ही दिलेलं आश्वासन लाडक्या बहिणींना, जे की निवडणुकीआधी राज्य शासनाने सांगितले होते की आम्ही लाडक्या बहिणींना प्रति महिना 1500च्या ऐवजी 21 रुपये महिना देऊ, हे कधी लागू होणार? या बाबतीकडे आता सर्वांचं लक्ष लागले आहे। तरी लाडक्या बहिणींनो, आता लवकरच तुम्हाला राज्य शासनातर्फे गुड बातमी मिळणार आहे। 21 रुपये प्रति महिना लवकरच लागू होण्याची शक्यता आहे। मागच्याच महिन्यामध्ये दिव्यांग बांधवांसाठी इथं जे काही त्यांना 1500 रुपये महिना मिळत होते त्याच्याऐवजी आता इथं त्यांना आता 2500 रुपये महिना लागू केलेला आहे। त्याच पार्श्वभूमीवर आता लाडक्या बहिणींची सुद्धा मानधन इथं वाढ होण्याची शक्यता आहे। यावर आता राज्य शासन कधी निर्णय घेईल याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे। परंतु तत्पूर्वी लाडक्या बहिणींनो, आपल्या महत्त्वाचं करायचं काम आहे। जर आपण इतर योजनेचा जर लाभ घेत असाल तर कुठल्याही एका योजनेचा लाभ आपल्याला इथं राज्य सरकारच्या वतीने इथं मिळणार आहे। यामध्ये मग संजय गांधी निराधार योजनेचा जर आपण लाभ घेत असाल, या व्यतिरिक्त अजून एक महत्त्वाचा नियम आहे की जर आपल्या नावे शेती आहे, एखाद्या लाडक्या बहिणीला राज्य शासनाचे जर पैसे मिळत असतील आणि त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे की जर त्या बहिणीच्या नावे जर शेती असेल आणि शेतीच्या योजनेचे जर पैसे मिळत असेल, जसे की केंद्र शासनाची जी योजना आहे PM किसान योजना, राज्यातली जी योजना आहे मुख्यमंत्री सन्मान निधी योजना, या योजनेमार्फत जर पैसे मिळत असतील तरी सुद्धा त्या लाडक्या बहिणींना सुद्धा इथं अडचण येणार आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की या फॉर्म भरताना या काही गोष्टी सांगितल्या नव्हत्या आणि बऱ्याच लाडक्या बहिणींनी अर्ज केले होते त्यावेळेस, आणि त्यावेळची मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सांगितलं होतं की सरसकट सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आम्ही 1500 रुपये, त्यावेळी 1500 रुपये महिना या गोष्टीला जे काही सांगितलं होतं ते आम्ही सरसकट लागू करू असे त्यावेळी त्यांनी आश्वासन दिले होते। कुठलीही नियमावली त्यावेळेस लावली नव्हती, परंतु आता सध्या तरी नवीन नियमावलीनुसार आता आपल्याला या गोष्टीची काळजी घेणं महत्त्वाचं ठरणार आहे। यानंतर आता आपण नंतर बघूया की 21 रुपये कधी होईल, परंतु सध्या तरी जो 1500चा महिना येत आहे, 1500चा जो काही हप्ता येत आहे, याच्यासाठी आपल्याला या गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे। आणि जुलै आणि ऑगस्टचा जो हप्ता येणार आहे तो सध्या तरी 2100 रुपये नाही येणार आहे, 1500च आहे। कारण 1500ची जी काही आता चालू आहे हीच प्रोसेस चालू असणार आहे। 2100 रुपये प्रति महिन्याबद्दल अजूनही राज्य शासनातर्फे कुठलीही घोषणा झालेली नाही किंवा मंत्रिमंडळाच्या कुठल्याही नेत्यांनी याबद्दल अजून तरी कुठल्याच प्रकारे इथं सांगितलं नाही की कुठल्या महिन्यामध्ये आम्ही हे जे काही मानधन आहे यामध्ये आम्ही वाढ करू। निवडणुकीआधी प्रत्येक प्रचारसभेमध्ये प्रत्येक नेत्यांनी इथं सांगितलं होतं की आम्ही लाडक्या बहिणीचे उत्पन्न वाढवू, त्यांना 21 रुपये महिना देऊ,
परंतु सध्या तरी हे काही स्पष्ट दिसत नाही की 2100 रुपये लाडक्या बहिणीसाठी कधी लागू होणार आहे. परंतु लाडक्या बहिणीवर तुम्हाला आता जुलै आणि ऑगस्टचा जो हप्ता मिळणार आहे, यानंतर मात्र दिवाळीच्या नंतर 2100 रुपये महिना इथं लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ज्याप्रमाणे इथं दिव्यांगाचा इथं मानधनात वाढ करण्यात आली आहे, तर लवकरच आपल्यासुद्धा इथं मानधनामध्ये वाढ होणार आहे. तत्पूर्वी लाडक्या बहिणींनो, आपल्याला अजूनही एक वेळ आहे, संधी गेलेली नाही आहे. जर आपल्यापैकी कोणाचे जरी राशन कार्ड ई-केवायसी आपण जर केले नसेल तर त्वरित करून घ्या. आत्ता या महिन्याची ही शेवटची काही दिवस राहिले आहे. यामध्ये 30 तारखेपर्यंत आपल्याला शेवटची संधी आहे. राशन कार्ड आपले ई-केवायसी करा. बहुतांश महिलांनी एकच चूक वारंवार केली. प्रत्येक महिन्यामध्ये आम्ही अपडेट देत होतो की आपल्याला महत्त्वाचं एक काम करायचं, ते म्हणजे राशन कार्ड आपले ई-केवायसी करायचे आहे. आणि राशन कार्डमध्ये आपलं नाव आहे, कुटुंबातील प्रत्येक सदस्यांची नाव आहे, त्यांच्या नावांची आधार लिंक करणे, त्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. बहुतांश महिलांनी हे काम केलंच नाही, त्यामुळे त्यांना फटका बसला. जूनचा हप्ता मिळाला नाही, जूनचे पैसे मिळाले नाही आणि त्यांना सरळ सरळ योजनेतून कमी करण्यात आले. तर आपल्याला सुद्धा जर योजनेतून इथं कमी व्हायचं नसेल, तर आत्तापर्यंत जर आपण राशन कार्ड ई-केवायसी केलेच नसेल तर त्वरित करून घ्या. आता या मागचे 2 कारण आहे. एक तर आपले राशन कार्ड बंद होऊ शकते. जर आपण राशन कार्ड ई-केवायसी केलेच नाही तर आपल्या कुटुंबाला याचं फार मोठं नुकसान होऊ शकणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही प्रकारच्या योजनेचा आपण लाभ घेऊ शकणार नाही. तेव्हा आमची आपल्याला विनंती आहे की आपण त्वरित हे राशन कार्ड ई-केवायसी करा. आणि या संबंधी अजून काही अपडेट असल्यास आमच्या चॅनलला नक्की देऊ. धन्यवाद. जय महाराष्ट्र.